नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आम्ही गेलो सातबारा हॉटेलला जेवायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सातबाराला कधी गेला असेल तर तिथला ॲम्बिनियन्स कसा असतो. मराठी संस्कृती जपण्याचा त्यांचा एक निष्ठा असतो. म्हणजे आपल्या हॉटेलला विहीर, एक गाय आणि खूप असे सुंदर 1990 सालीचं सगळं. म्हणजे तुम्ही ती सातबाऱ्याची पद्धतच वेगळी आहे. खूप छान वाटतं. लोकांना तिथे गेले प्रसन्न वाटतं. जुनी आठवणी ताज्या होतात. आणि मी पण म्हटलं, चला आपण पण मराठी म्हटल्यावर मराठी संस्कृती जपूया. म्हणून गोवंशधरसाठी मी गेलो तिथे आणि गाईला मस्तपैकी कोवारलं आणि अंगावरून हात फिरवला. तिला पण खूप छान वाटलं असेल आणि मला पण खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. खूप दिवसानंतर असं काहीतरी मला पण अनुभवायला भेटलं. ते फक्त आपल्या सातबारामुळेच आपल्याला अनुभवायला भेटतं. आणि असं वाटतं की आपण जुन्या काळात आणि आपल्या आई-वडिलांच्या काळामध्ये गेलो आहे. खूप छान वाटतं. तिथं खूप जुने साहित्य आणि वाडा टाईप आहे. त्यामुळे तिथं जेवायला पण खूप मजा येते. आणि आम्ही मागवलं ते मटण थाळी, स्पेशल मटण, स्पेशल चिकन. खूप पोट भरून खाल्लं आणि थाळी एवढी मोठी, रस्सा. आणि म्हटलं या चला आपण एक टेस्ट करूया. आलं तर आता राहत नव्हतं. पोटामध्ये खूप आग पडली होती, भूक खूप लागली होती. म्हणलं डायरेक्ट सूप प्यायला सुरुवात केली. पहिला एक पीस घेतला मोडून, 2 स्पून सूप पिलं आणि परत एक आपलं काळं मटण टेस्ट केलं आणि खूप असं पोट भरून जेवलं, मन तृप्त झालं. आणि बघू शकता प्लेट पूर्ण मोकळं झालं. थोडं थोडं राहिलं ते. आणि बघू शकता नवीन हॉटेलला आजकाल सगळीकडे बेसन आहेत, पण ही जुनी पद्धत. आपलं सातबारा आपल्याला जुनी पद्धत आठवण करून देते आणि आपली मातीतल्या सगळ्या गोष्टी आठवण करते. तर कसा वाटला सातबारा? तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा.